शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात जय गुजरात म्हणण्याचे वादळ काही केल्यात थांबायला तयार नाही। शिवसेना ठाकरे गटांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले। शिवसेना शिंदे यांच्या पक्षाचे मालक हा अमित शहा आहेत। मालकाला खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे या कार्यकर्त्याची चाटुगिरी असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात घोषणा दिल्याने राज्यात विरोधक आक्रमक झालेत। बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर शिंदेंचं कानफाड आणि थोबाड फोडलं असतं असं मत आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व्यक्त करत आहेत। एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा विजय असो हे म्हणणं बरोबर आहे, कारण त्याचा मालक हा महाराष्ट्रात आला होता, त्यामुळे गुजराती मालकाला खुश करण्यासाठी गुजरात जिंदाबाद म्हणणार। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मालक अमित शहा आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांपुढे अशा घोषणा दिल्या पाहिजेत। एकनाथ शिंदे यांचे फार वाईट दिवस आले आहेत, कारण खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान गातोय गुजरातचं। येत्या भविष्यातील निवडणुकीत महाराष्ट्र हा एकनाथ शिंदेला कधीच माफ करणार नाही। इथून पुढे एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसता कामा नये असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला आहे। अहो, एकनाथ शिंदे गुजरातचा विजय असं म्हणलेलं बरोबर आहे। एकनाथ शिंदेचा मालक गुजराती मालक महाराष्ट्रात आला होता, त्याच्यामुळे मालकाला खुश करण्यासाठी ती गुजरात जिंदाबाद म्हणणार, गुजरात की जय असं म्हणणार। मुळात एकनाथ शिंदेचा पक्षाचा मालक पक्षाचा अध्यक्ष अमित शहा, त्याच्यामुळे पक्षाच्या अध्यक्षाच्या पुढं अशा कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे अध्यक्षाला खुश करण्यासाठी। त्यामुळं एकनाथ शिंदेचं खरंच खूप वाईट दिवस आले तर खातोय महाराष्ट्राचं आणि गुणगान गातोय गुजरातचं। पण येत्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये एकनाथ शिंदेला ही महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही। त्यांना त्यांची अवकात त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही। मला आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना एक सांगायचं आहे, तुम्हाला जर थोडी जरी काय शिल्लक राहिली असेल तुम्हाला, तर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो तुमच्या कुठल्याही डिजिटलवर दिसता कामा नये, कारण तुम्ही त्या लायकीचे राहिलेला नाही। तुम्ही माझं तर आता या माध्यमातून त्यांना सांगणार, तुम्हाला एवढा जर गुजरातचा पुळका आला असेल तर तुमचं रेशन कार्ड गुजरातचं काढा, तुमचा रहिवासी दाखला गुजरातचा काढा आणि तुमचं मतदान कार्ड तुमचं आधार कार्ड गुजरातचं काढा।